वळूयात पुढल्या बातमीकडे। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसची बैठक सुरू झाली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू झालेली आहे। अगदी जिल्हा परिषद निवडणुका या तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि या संदर्भात आता काँग्रेसच्या हालचालींना वेग आलाय। या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची देखील शक्यता आहे। तर आता काँग्रेसकडून या निवडणुकीसाठी काय रणनीती आखण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। उद्धव ठाकरे डिप्रेशन मध्ये गेलेत, त्यामुळे देवावर विसंबून राहिलेत। आता घरी बसा आणि ऑपरेशन करून घ्या, अशी खोचक टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। आता देवावर हे झालं काय विसंबून राहिलं? देवाला हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी? कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी या पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। दुपारी 3 वाजता ताज लँड एंड हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री जाणार आहेत। मुंबईत संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे। तर ही महत्त्वाची अपडेट समोर येतेय। खरं तर शिंदेंच्या शिवसेनेचे जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत ते सध्या मुंबईतील ताज लँड एंड हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत आणि याच हॉटेलमध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावलेली आहे। जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात पक्षाची ही बैठक आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष आता सक्रिय झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।